झी24 तास एक पाऊल पुढे। 40 गाठलेला सचिन तेंडुलकर रन्ससाठी संघर्ष करतोय। IPL 6 मध्ये त्याचा क्लास काही दिसत नाहीये। गेल्या 5 IPLच्या तुलनेत या सीझनमध्ये सचिनची कामगिरी खराब होते। म्हणूनच सचिननं पॉन्टिंग प्रमाणे मैदानात न उतरता डगआउट मध्ये बसून टीमला प्रोत्साहित करावं अशी टीकाही त्याच्यावर होते। मास्टरचा क्लास संपला। IPL 6 मध्ये सचिन ठरतोय फ्लॉप। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ब्लास्ट IPL 6 मध्ये क्रिकेट चाहत्यांना काही पाहायला मिळत नाहीये। मुक्त फटकेबाजी आणि बॉलर्सवर तुटून पडणारा सचिन हे चित्र आता जणू काही इतिहास जमा होत चाललंय। T20च्या महासंग्रामात सचिनची बॅट शांतच आहे। गेल्या 5 सीझनपेक्षा या सीझनमध्ये सचिनची कामगिरी खराब होतीये। 2008 मध्ये झालेल्या पहिल्या T20 मध्ये सचिनने 7 मॅचेसमध्ये 188 रन्स आणि एकच हाफ सेंचुरी झळकावली होती। त्यानंतर 2009 मध्ये त्याने 13 मॅचेसमध्ये 364 रन्स आणि 2 हाफ सेंचुरी स्कोर बोर्डवर लावल्या। 2010 मध्ये सचिनने मुंबई इंडियन्स कडून 15 मॅचेसमध्ये सर्वाधिक 618 रन्स करत तब्बल 5 हाफ सेंचुरी झळकावल्या। 2011 मध्येही त्याने फॉर्म मध्ये सातत्य राखत 16 मॅचेसमध्ये 553 रन्स केले। याशिवाय 1 सेंचुरी आणि 2 हाफ सेंचुरी झळकावल्या। गेल्या 2012 मध्ये 13 मॅचेसमध्ये त्याने 324 रन्स करत 2 हाफ सेंचुरीज लगावल्या। तर ह्या सीझन मध्ये आतापर्यंत झालेल्या 10 मॅचेसमध्ये तो केवळ 171 रन्सच करू शकलाय। यामध्ये तो केवळ एकदाच हाफ सेंचुरी झळकावू शकलाय। गेल्या 3 सीझनपेक्षा सचिनची या सीझन मधली कामगिरी अतिशय सुमार झालीय। शिवाय गेल्या 4 पैकी 3 इनिंग्स मध्ये तो बोल्ड झालाय। टीमच्या हितासाठी पॉन्टिंग मैदानात खेळण्यापेक्षा डगआउट मध्ये बसून टीमला प्रोत्साहन देतो। म्हणूनच वाढत्या वयाबरोबर रनसाठी संघर्ष करणारा सचिनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे निर्णय घेईल का? व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।